श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि इथे केवळ अहंकाराबद्दलचाच श्लोक समर्थांनी आपल्या समोर इथे ठेवलेला आहे। हा जो अहंकार आहे, अहंकार विस्तारला या देहाचा म्हटलेला आहे। अहंकार विस्तारला या देवाचा म्हटलेला नाहीये। ज्या ठिकाणी अहंकाराचं उच्चाटन होतं, अहंकार ज्या ठिकाणी समूळ नाहीसा होतो, ते देवाचं अधिष्ठान असतं। देहात्म भावाच्या पलीकडे गेलो ना की देवभाव जागा होतो आणि त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा आहे। त्याच्यासाठी आपल्याला कोळी ऊन, सूर्याचा कोळा कोळा प्रकाश पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला चंद्राची शीतलता हवी आहे, त्याच्यासाठी आपल्याला सुंदर अशा प्रकारच्या निसर्गाचं वरदान हवं आहे, त्याच्यासाठी आपल्याला सुंदर अशा प्रकारच्या प्राण्यांचाही आपल्याला सहवास हा त्याच्यासाठी हवा आहे। कित्येक प्राण्यांच्या कडून सुद्धा आपल्याला काही काही छान चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात। जगामध्ये निर्माण झालेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक जीव मात्र हा ईश्वरानं निर्माण केलेला असल्यामुळे त्याच्याकडून जे जे काही आपल्याला घेता येईल तेवढं आपण चांगलं घेण्याचा प्रयत्न करावा, चांगलं शिकण्याचा त्याच्यातून प्रयत्न करावा। कारण कशासाठी? देहाला चिकटलेला अहंकार दूर जाण्यासाठी। एकदा नारद महर्षींना गर्व झाला होता, भगवंतांनी ओळखला। नारद महर्षी गेले आणि गर्वाच्याच आविर्भावामध्ये भगवंताकडे गेले। भगवंतांनी पाहिलं, अरे नारदांना गर्व झालाय। नारदांना भगवंत असं म्हणतात, भूतलावरती जा म्हणाले आणि तिथे एक साधा अगदी शेतकरी कुटुंबातला एक माणूस आहे, गृहस्थ आहे, कुटुंब आहे त्याचं, त्याच्याकडे जा आणि तो माझा खरा भक्त आहे कसा पहा। नारद महर्षी आले, भूतलावरती आले, ज्या ठिकाणी तो शेतकरी राहत होता, भगवंताचा भक्त राहत होता, तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे हा भगवंताला आवडणारा भगवंताचा भक्त म्हणजे त्याला असं वाटलं, नारदांना असं वाटलं त्यांना की काहीतरी फार मोठं असा आश्रम असेल, खूप मोठी काहीतरी तिथे अशी जागा असेल, खूप मोठं तिथं काहीतरी ऐश्वर्य असेल, खूप मोठा देखावा तिथे केलेला असेल। कारण आपण सगळीकडे बघतो अशा साधू संतांचे आश्रम सुद्धा हल्ली बघण्यासारखे आहेत। साधू संतांनी आपले आश्रम आणि इतके सजवलेले आणि इतके मोठमोठे केलेले आपले आश्रम आपल्याला पाहायला मिळतात, पण त्या नटवलेल्या आणि सजवलेल्या आश्रमापेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये असणाऱ्या साधूच्या आंतरवृत्तीचा आपण अभ्यास करायला पाहिजे। आश्रमाची जागा केवढी मोठी आहे याला महत्व नाही, आश्रम किती मोठा आहे याला महत्व नाही, आश्रमाच्या अवतीभोवती काय आहे याला महत्व नाही,
आश्रमामध्ये राहणारं साधू तत्व कशा प्रकारचं आहे हे पाहणं फार महत्वाचं आहे. त्याची वृत्ती पाहण्याची गरज आहे. नारद महर्षी आले आणि त्यांनी बघितलं साधी झोपडी. त्या साध्या झोपडीमध्ये एक दिवा लावलेला आणि तिथे चुलीवरती 4 विटा मांडलेल्या आणि त्या शेतकऱ्याची, त्या भक्ताची पत्नी त्या ठिकाणी भाकरी करते आहे, स्वयंपाक करते आहे. नारद महर्षी पाहतायत, अरे हा भगवंताचा भक्त आणि हा भगवंताचा भक्त, याच्याकडे तर भक्तपणाची लक्षणं आणि याच्यामध्ये तर काहीच पाहायला मिळत नाही. नारद महर्षी तिथे थांबले. महर्षींनी एक दिवस तिथे वास्तव्य केलं. त्यांनी पाहिलं की हा भक्त सकाळी उठतो आणि उठल्याबरोबर भगवंताच्या समोर हात जोडतो आणि भगवंताला प्रार्थना करतो, भगवंता तुझ्या कृपेनं मला जाग आली, एकदाच नमस्कार करतो आणि परत कामाला निघून जातो. संध्याकाळी परत येतो आणि फक्त अंथरुणावरती बसल्यानंतर भगवंताला हात जोडून प्रार्थना करतो की आजचा दिवस तुझ्या कृपेनं मावळला भगवंता, असं म्हणून भगवंताला नमस्कार करतो आणि विश्रांतीला जातो. नारदांनी पाहिलं, अरे हे असा भक्त म्हणाले भगवंताला आवडणारा, किती सोपं आहे म्हणाले मग भगवंताच्या आवडीचं होण्याचं लक्षण. अहंकार होता आतमध्ये. भगवंताचं पाहिलं आणि पाहिल्यानंतर नारद महर्षी भगवंताकडे गेले आणि सांगितलं की म्हणाले काय त्या भक्ताची लक्षणं पाहिली. अहो एकदा फक्त हात जोडतो म्हणाले आणि बाहेर पडतो, कामधंदा करतो, परत येतो, दुसऱ्यांदा हात जोडतो आणि विश्रांतीला जातो. काय म्हणाल त्याचे भक्तपणाची लक्षणं आहेत. नारद महर्षींनी नारदांच्या हातामध्ये एक तेलाची वाटी दिली आणि ती तेलाचा कटोरा त्यांच्या हातामध्ये दिला. तो पूर्ण भरलेला होता आणि भरलेला कटोरा हातामध्ये दिला आणि भगवंत नारदांना असं म्हणतात, हा कटोरा घ्या आणि सगळी पृथ्वी प्रदक्षिणा करून या. त्या कटोऱ्यातलं तेल सांडणार नाही याची काळजी घ्या. नारदांनी तो कटोरा घेतला आणि सगळीकडे जेव्हा बाहेर पडले तेव्हा नारदांचं लक्ष सारखं त्या तेलाच्या कटोऱ्याकडे होतं, कारण तेल सांडू द्यायचं नव्हतं. त्या तेलाकडे सगळं लक्ष. पृथ्वी प्रदक्षिणा करून आले आणि भगवंताला नमस्कार केला आणि भगवंताच्या चरणापाशी गेले आणि भगवंतानी नारदांना विचारलं, भगवंता अरे आज किती वेळा तुझ्या मुखामध्ये नाम आलं रे. नारदांनी हात जोडले आणि त्यांचा गर्भाचा, अहंकाराचा त्या ठिकाणी निराश झाला. म्हणाले आज माझ्या मुखातून एकदाही तुमचं नाव आलं नाही. का म्हणाले, त्या माझं लक्ष त्या तेलाच्या कटोऱ्याकडे होतं, तेल सांडणार नाही याच्याकडे होतं. अरे म्हणाल तो भक्त जो आहे ना हा तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सकाळी उठल्यानंतर एकदा तरी न चुकता माझ्यासमोर हात जोडतो आणि प्रार्थना करतो आणि रात्री मला नमस्कार केल्याशिवाय झोपत नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात, अहंकार हा इतका दुर्जन आणि वाईट असतो. म्हणून बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी आणि त्याच्यासाठी तू काय कर, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाच्या सहवासामध्ये राहा, सज्जनांच्या संगतीमध्ये राहा. तुला सज्जनांची संगत आणि सज्जनांचा सहवास कदाचित आवडत नसेल, कदाचित तो रुचत नसेल, कारण सज्जनांच्या सहवासामध्ये माझ्या स्वतःच्या अहंकाराच्या वृत्तीला कुठेतरी मुरड घालावी लागते. तसा अहंकार माझा कधी समूळ नष्ट होत नाही आणि तो सद्गुरु कृपेनं व्हावा याच्यासाठी समर्थांनी हे चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.